सकल नाभिक समाजासाठी ट्रॅव्हल्स दिले, नेमकं काय नियोजन आहे? नाही, कसं आहे की सकल नाभिक समाजाच्या गेल्या कित्येक वर्षाच्या मागण्या आहेत. त्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील नाभिक बांधव त्या ठिकाणी जात आहे. त्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला यश यावं या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आणि सकल नाभिक समाजाच्या ज्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी या सरकारला सुदबुद्धी देऊ म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी आणि संत दामाजीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांच्याकडे मी सगळं घालतो की माझ्या या नाभिक समाज बांधवाच्या सगळ्या मागण्या मान्य होऊन गेले अनेक वर्ष झालं हा नाभिक समाज अडचणीत आहे. त्या नाभिक समाजातील तरुण असतील, तरुणी असतील किंवा सगळे बांधव असतील, यांना न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी मी आलो होतो. नाभिक समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून काही प्रयत्न वगैरे करणार आहात? निश्चितपणे या ठिकाणी आता तर उद्या त्यांचं त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. निश्चितपणे मी आज रात्री किंवा उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घालून निश्चितपणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना माननीय राजसाहेब नाभिक समाज बांधवांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात त्या ठिकाणी निश्चितपणे बोलतील. आणि ते बोलवण्यासाठी निश्चितपणे मी राज ठाकरे साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अशा विविध प्रश्नांकडे कुठेतरी विद्यमान प्रतिनिधींचं दुर्लक्ष होते असं वाटते का? याच्यामध्ये राजकीय असा काही भाग नाही. समाजबांधव आपल्या न्याय हक्कासाठी चालल्यात, त्यामुळे राजकारण हा विषय नाही. या ठिकाणी सगळ्याच पक्षीय लोकांनी या ठिकाणी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या नाभिक समाज बांधवाच्या ज्या काय अपेक्षा आहेत, ज्या काय त्यांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मग त्या ठिकाणी मनसे असेल, भाजप असेल, दोन्ही शिवसेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्याच पक्षांनी त्या ठिकाणी पुढे येऊन गेले अनेक दिवस या समाजावर अन्याय चालला आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्याच समस्या सोडवल्या पाहिजेत, हा माझा विषय आहे. मंगळवेढा मतदारसंघात खरं तर तुम्ही गावभेट दौरा सुरू करणार आहात, कशा पद्धतीचं नियोजन असेल? नाही, गावभेट दौरा मी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. या मतदारसंघातील अनेक तरुणी असतील, माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, माझ्याशी भेटत आहेत, माझ्याशी चर्चा करत आहेत. त्या ठिकाणी मी माझं मत त्यांना सांगतो की मी आत्तापर्यंत काय केलं आहे आणि यापुढं मी तुमच्यासाठी काय करणार आहे. निश्चितपणे या ठिकाणचा विकास झालेला नाही आणि तो विकास करण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मी निश्चितपणे प्रयत्न करून मंगळवेढा तालुका असेल, पंढरपूर तालुका असेल, तो सुजलाम सुफलाम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे.